फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 16वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण जो लास्ट लेक्चरला डायजेस्टिव्ह सिस्टीम हा टॉपिक सुरू केला आहे तोच आज आपण पुढे कंटिन्यू करतो आहे। लास्ट लेक्चरला आपण एलिमेंटरी कॅनल म्हणजेच थोडक्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण दोन पार्ट्समध्ये अभ्यासतो। पहिला म्हणजे एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा आहे त्या म्हणजे असोसिएटेड ग्लँड्स, बरोबर आहे। असोसिएटेड ग्लँड्स किंवा ज्यांना आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं सुद्धा म्हणतो, तर त्यातला हा जो एलिमेंटरी कॅनल हा पार्ट होता तो आपण इन डिटेल लास्ट टाइम अभ्यासलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण माउथ आहे, बकल कॅव्हिटी आहे, फायरिंग्स आहे, इसोफॅगस आहे, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस, ठीक आहे। हा सगळा पार्ट आपण इन डिटेलमध्ये पाहिलेला आहे आणि आज आपल्याला अभ्यासायचं आहे ज्या असोसिएटेड ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। त्यातली सगळ्यात पहिली ग्लँड आहे ती म्हणजे ज्यांना आपण सलायव्हरी ग्लँड्स म्हणून ओळखतो किंवा ज्याला आपण लाळ ग्रंथी असं म्हणतो। लाळ ग्रंथी असं म्हणतो, ठीक आहे। मग या ज्या सलायव्हरी ग्लँड्स आहेत ना, सगळ्यात पहिलं ग्लँड आपण कोणाला म्हणतो तर ग्लँड आपण अशी एखादी टिश्यू किंवा असा एखादा ऑर्गन, टिश्यू म्हणते मी, टिश्यू किंवा ऑर्गन की ज्या कशाचं ना कशाचं तरी काय करतात तर सिक्रिशन करतात, त्याला आपण काय म्हणतो सलायव्हरी ग्लँड्स असं म्हणतो, ठीक आहे। मग सलायव्हरी ग्लँड्स या दोन प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या असतात। सलायव्हरी ग्लँड्स ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या असतात। पहिले असतात सीरस सेल्स। बघा, सेल्स हा टॉपिक सांगताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जेव्हा आपण सिस्टीम अभ्यासायला सुरुवात करू तेव्हा त्या सिस्टीममध्ये प्रत्येक ऑर्गनमध्ये कोणत्या सेल्स आहेत, त्या कोणतं कार्य करतात, कशाचं सिक्रिशन करतात, हा सगळा पार्ट तुम्ही नोट डाऊन करत चालायचं आहे, ठीक आहे। तुम्हाला हा नोट्स फॉर्ममध्ये मिळेल, पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःने लिहिलेला नोट्स हे आपल्याला वाचायला थोडंसं बेटर जातं, ठीक आहे। सो सलायव्हरी ग्लँड्स ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या सेल्सनी बनलेल्या असतात। पहिल्या आहेत सीरस सेल्स आणि दुसऱ्या आहेत ज्यांना आपण सीरस सेल्स आहे। तर सीरस सेल्सचं महत्त्वाचं फंक्शन हे आहे की त्या जे काही वॉटरी फ्लुइड असतं ना, ठीक आहे, वॉटरी फ्लुइड जे असतं ते ज्याला आपण सलायवा असं म्हणतो, त्या वॉटरी फ्लुइडला सलायवा असं म्हणतो, या सीरस सेल्स सलायवा सिक्रेट करण्याचं काम करतात। आणि दुसऱ्या प्रकारच्या सेल्स ज्या आहेत त्याला आपण म्युकस सेल्स असं म्हणतो की ज्या म्युकसचं सिक्रेशन करण्याचं काम करतात। आता म्युकस हा एक नाही का चिकट असा पदार्थ असतो की जो काय करतो, आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ना त्या इंटरनल ऑर्गन्सचा ऑब्व्हियसली फ्रिक्शन होत असतं आपण जेव्हा बोलतोय किंवा नाही का, सतत होणारं फ्रिक्शन जे असतं ना त्याच्यामुळे काय होतं, वियर आणि टियर म्हणजे काय होतं, त्यांची झीज होण्याची शक्यता असते ती रोखण्याचं काम कोण करतं, हा म्युकस करतो, ठीक आहे। किंवा जी म्युकस लेअर असते, ज्या म्युकस सेल्स तो म्युकस सिक्रेट करतात ते करतं, ठीक आहे। आता मी असं म्हणाले की हे सलायवा आहे की जे कोण सिक्रेट करतं, सीरस सेल्स सिक्रेट करतात। मग सलायवाना दोन पार्ट्समध्ये जर का आपण पाहिलं तर सलायवा 98% वॉटर सिक्रेट करते, 98% काय सिक्रेट करते, वॉटर, आणि 2% जे आहेत ना ते अदर सोल्यूट सिक्रेट करते, 2% अदर सोल्यूट सिक्रेट करते, ठीक आहे। आता या अदर सोल्यूट्समध्ये काय काय येतं बघा, जसं की सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे, अमायलेज हे विकर आहे, ज्यालाच आपण टायलिन असं म्हणतो, ठीक आहे। अमायलेज किंवा टायलिन, ठीक आहे, की जे कशामध्ये मदत करतं, अमायलेज आणि टायलिन मदत करतं की जर का आपण खाल्लेलं जे अन्न आहे, म्हणजेच थोडक्यात आपण खातो, काय खातो, कार्बोहायड्रेट खातो, त्यानंतर न्यूट्रिएंट खातो, प्रोटीन्स खातो, मग त्या कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन किंवा ज्याला आपण स्टार्च असं म्हणतो, त्या स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करण्याचं काम हे कोणाचं असतं, या अमायलेजचं असतं। हे जे स्टार्च आहे ते स्टार्च काय असतं, कॉम्प्लेक्स फूड असतो, कॉम्प्लेक्स म्हणजे पॉलिसॅकॅराइड, आणि माल्टोज काय असतं, डायसॅकॅराइड, माल्टोज काय असतं, डायसॅकॅराइड। मग कॉम्प्लेक्सचं सिम्पल, ठीक आहे, म्हणजेच कुठे होतं हे, बकल कॅव्हिटीमध्ये होतं आहे। जवळजवळ 30% जे डायजेशन आहे ना, फिजिकल डायजेशन, ते कुठे होतं, आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये होतं। कशाच्या मदतीने होतं, या अमायलेजच्या साहाय्याने। पण या अमायलेजचा जो इफेक्ट असतो ना तो कोणामुळे असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं, Cl- आयन्समुळे असतो। कोणामुळे असतो, Cl- आयन्समुळे असतो। कोणाचा इफेक्ट, या अमायलेजचा इफेक्ट,
ठीक आहे. हे झालं सलायवरी ग्लँड्सचं. आता अजून महत्त्वाचं म्हणजे सलायवरी ग्लँड्सचे ना 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार पडतात? इकडे दाखवते बघा. सलायवरी ग्लँड्सचे 3 प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिला येतो ज्याला आपण सबलिंग्युअल असं म्हणतो. सबलिंग्युअल. दुसरा सबमॅन्डिब्युलर. आणि तिसरा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? पॅरोटिड ग्लँड असं म्हणतो. पॅरोटिड. ही नावं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची. सबलिंग्युअल कुठे असणार आहेत? लँग्वेज भाषा, बरोबर आहे. मग कशाची मदत होते आपल्याला बोलण्यामध्ये? जिभेची, बरोबर आहे ना. मग आपल्या टंगच्या बिलो म्हणजे आपल्या जिभेच्या खाली ज्या ग्लँड्स असतात त्याला आपण सबलिंग्युअल ग्लँड असं म्हणतो, जिभेच्या खाली असलेल्या. त्याच्यानंतर सब मॅन्डिब्युलर. मॅन्डिबल सगळ्यात स्ट्रॉंग बोन कोणतं आहे? हे मॅन्डिबल म्हणजेच लोअर जॉ. ठीक आहे. मग या लोअर जॉच्या इकडे ज्या ग्लँड्स असतात ना त्याला आपण काय म्हणतो? सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स असं म्हणतो. आणि पॅरोटिड ग्लँड. परायटल एक बोन असतं बघा इकडे आपल्या, ठीक आहे, की जे आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करणारे जे असतात ना ते आपण पुढे पाहणार आहोत स्केलेटल सिस्टीममध्ये. मग तिकडे ते परायटल बोन असतं, म्हणजेच इकडे या कानाच्या पुढे ज्या ग्लँड्स असतात सलायवरी ग्लँड त्याला आपण काय म्हणतो? पॅरोटिड ग्लँड असं म्हणतो. या कानाच्या समोरच्या दोन्ही बाजूला ज्या ग्लँड्स असतात इकडे त्यांना आपण काय म्हणतो? पॅरोटिड ग्लँड असं म्हणतो, की ज्या कशाचं फंक्शन करतात? सलायवा सिक्रेट करण्याचं. सलायवामध्ये 98% वॉटर, 2% अदर सोल्यूट किंवा अदर जे काही एन्झाईम्स आहेत ते असतात. ठीक आहे. आणि अमायलेज हे जे एन्झाईम आहे किंवा टायलिन ज्याला आपण म्हणतो त्याचा इफेक्ट कायम ठेवण्याचं काम किंवा ते जे काही काम करतं ते कोणाच्या अंडर करतं? Cl- आयन्सच्या करतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, आपण सलायवरी ग्लँड्स पाहिल्या, त्यानंतर येतात त्या म्हणजे लिव्हर ग्लँड. शरीरातली सगळ्यात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? लिव्हर. लिव्हर म्हणजेच यकृत ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, किंवा लिव्हर. किती असतं वेट? 1.5 kg एवढं याचं वेट असतं. पण लिव्हर आपल्या शरीरामध्ये ना खूप जास्त महत्त्वाचं फंक्शन परफॉर्म करतं. जसं की सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं असेल? लिव्हरचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन सगळ्यात पहिल्यांदा जे काही ब्लड क्लॉटिंग प्रोटीन आहेत किंवा ज्याला आपण क्लॉटिंग प्रोटीन असं म्हणतो, त्या ब्लड क्लॉटिंग प्रोटीनचं सिंथेसिस करणं. कोणते कोणते आहेत? प्रोथ्रॉम्बिन आहे आणि कोणता आहे? फायब्रिनोजेन आहे. आणि कोणता आहे? फायब्रिनोजेन. मग याच्यामधलं जे फायब्रिनोजेन आहे ते ऑलरेडी आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतं. पण प्रोथ्रॉम्बिन हे कोणाच्या मदतीने तयार केलं जातं? तर प्रोथ्रॉम्बिन विटॅमिन केच्या मदतीने तयार केलं जातं. कोणाच्या मदतीने? विटॅमिन केच्या. मग अजून लिव्हर जे आहे ते कशाचं सिंथेसिस करतं? तर लिव्हर विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन के आणि विटॅमिन B12 यांचं काय करतं? सिक्रिशन करतं. कोण? लिव्हर करतं. लिव्हरचं अजून सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे की एक्स्ट्रा जे काही ग्लुकोज आहे, ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये असलेलं एक्सेस ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोजला ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवण्याचं काम हे कोणाचं आहे? लिव्हरचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून ना आपण जे काही लहान मुलं असतात किंवा इन्फंट्स ज्यांना आपण म्हणतो, डेव्हलपिंग बेबी जे असतात, डेव्हलपिंग एम्ब्रिओ जे असतात, तर त्यांच्यामध्ये ना ब्लड सेल्सची निर्मिती करण्याचं काम म्हणजेच RBCजची निर्मिती करण्याचं काम हे कोण करतं? लिव्हर करतं. आणि म्हणूनच त्याला हिमोपोएटिक ऑर्गन असं सुद्धा म्हणतात. हिमोपोएटिक ऑर्गन. आता हिमोपोएसिस म्हणजे मी तुम्हाला नक्की ॲनिमल टिश्यूजमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा मी हा पार्ट सांगितलेला होता नाही का, बोन मॅरोवाला वगैरे पार्ट सांगितला होता, बोन्सवाला, तिकडे हिमोपोएसिस म्हणजे रक्तपेशींची निर्मिती करणं. ठीक आहे. मग जर का RBC ही सुद्धा काय आहे? रक्तपेशी आहे, बरोबर. लाल रक्तपेशी ज्या कोणामध्ये ज्या काही डेव्हलपिंग एम्ब्रिओ असतात, डेव्हलपिंग जे काही इन्फंट्स असतात, तर त्यांच्यामध्ये RBCची निर्मिती यकृत करतं. म्हणून आपण त्याला हिमोपोएटिक ऑर्गन असं म्हणतो. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं लिव्हरचं काम हे आहे की एक्सेस ॲमिनो ॲसिड्स जे असतात, एक्सेस ॲमिनो ॲसिड्स जे असतात त्या एक्सेस ॲमिनो ॲसिड्सचं कन्व्हर्जन कोणामध्ये करणं? एक्सेस ॲमिनो ॲसिडचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करण्याचं काम जे आहे ते कोण करतं?
लिव्हर करतं आणि कोणत्या प्रोसेसच्या थ्रू करतं, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो डिॲमिनेशन. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिॲमिनेशन. ठीक आहे, हे झालं लिव्हर्सचं. त्याच्यानंतर अजूनही सगळ्यात महत्त्वाचं, जसं की मी सांगितलं, सगळ्यात पहिलं कोणतं होतं? सलायव्हरी ग्लँड. कोणत्या सेल्स होत्या? सीरस सेल, म्युकस सेल. सिमिलर लिव्हरमध्ये सुद्धा दोन प्रश्न, एकदा एक प्रश्न विचारलेला होता यकृतावरती किंवा लिव्हरवरती, वारंवार बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात लिव्हरवरती, कारण सगळ्यात मोठी शरीरामधली ग्लँड कोणती आहे? लिव्हर ही आहे. ठीक आहे, आता आपण याच्या सेल्स बघूयात. ठीक आहे, सेल्समध्ये सगळ्यात हे तर लक्षात राहील ना, ब्लड क्लॉटिंग प्रोटीन तयार करणं. कोणते आहेत? प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजेन. अजून कशाचं सिंथेसिस करतात? व्हिटॅमिन ए, डी, के आणि B12. त्याच्यानंतर ग्लुकोज एक्सेस आहे ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये सेव्ह करून ठेवणं. त्याच्यानंतर RBCची निर्मिती करतं लहान मुलांमध्ये, म्हणून त्याला आपण हिमोपोएटिक ऑर्गन असं म्हणतो. त्याच्यानंतर एक्सेस जे अमिनो ॲसिड आहे त्या एक्सेस अमिनो ॲसिडचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतं, की जो काय वेस्ट मटेरियल म्हणून आपण कन्सिडर करतो आणि शरीराच्या बाहेर टाकला जातो एक्सक्रीशनच्या प्रोसेसच्या थ्रू, उत्सर्जनाच्या थ्रू. आता आपण बघूया ते सेल्स. लिव्हरमध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स असतात? लिव्हरमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या सेल्स असतात. त्यातल्या पहिल्या आहेत कुफर सेल्स, कुफर सेल्स, आणि दुसऱ्या ज्या असतात त्या असतात हिपॅटिक सेल्स. दुसऱ्या कोणत्या असतात? हिपॅटिक सेल्स. आता बघा, यातल्या कुफर सेल्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन तुम्हाला बऱ्याचदा सांगून झालेलं आहे. सेल्सचं जे पहिलं लेक्चर झालेलं होतं तिथेच सांगितलेलं होतं की कुफर सेल्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन हे आहे की त्या कशा असतात रे, यांनाच फॅगोसायटिक असं सुद्धा म्हणतात. म्हणजे यांचं फंक्शन कोणतं? फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय? एखादी फॉरेन बॉडी गेली, एखादा बॅक्टेरिया गेला आपल्या शरीरामध्ये, मग त्याच्यापासून त्याला मारायचं काम. ठीक आहे, त्याला मारायचं, त्याच्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करायचं काम कोणाचं? कुफर सेल्सचं. म्हणजेच फॅगोसायटिक सेल्स यांनाच आपण कशामध्ये अजून सांगितलेलं होतं ॲनिमल टिश्यूजच्या वेळी. व्हिडिओ पॉज करा आणि थोडासा ताण द्या. मॅक्रोफेजेसमध्ये सांगितलेलं होतं मी कुफर सेल्सना, सांगितलेलं होतं मॅक्रोफेजेसमध्ये. म्हणजे मॅक्रोफेजेस ही आपल्या ब्लड वेसल्समध्ये सुद्धा असतात. आता ही जर का आपली एखादी शीर आहे, ब्लड व्हेसल आहे, रक्तवाहिनी आहे, ठीक आहे, इकडे काय आहे? ब्लड आहे. ठीक आहे, मग या ब्लडमध्ये सुद्धा मॅक्रोफेजेस असतात की ज्या काय करतात, आजारी वगैरे आपण असलो की ज्यांची संख्या वाढते, लढण्याचं काम करतात त्याच्या विरुद्ध, ज्यांना हिंट देते WBCचे अजून प्रकार पडतात, आपण ते बघणार आहोत. त्याच्यातलाच एक असतो मोनोसाइट्स. कोणता असतो? मोनोसाइट्स. आणि या मोनोसाइट्सलाच आपण ब्लडमधले मॅक्रोफेजेस असं म्हणतो. मोनोसाइटला आपण काय म्हणतो? ब्लडमधले मॅक्रोफेजेस म्हणतो. पण हे जे मोनोसाइट आहेत ते जेव्हा ब्लडमधून एखाद्या टिश्यूमध्ये येतील का, एखाद्या टिश्यूमध्ये येतील, एखाद्या ऑर्गनमध्ये येतील, तेव्हा त्यांचं नाव बदलतं. ठीक आहे, जसं की लिव्हरमध्ये आलं, मग काय होतंय? कुफर सेल्स होतंय. म्हणजे सिमिलर फंक्शन आहे. कोणतं? फॅगोसायटोसिस. ठीक आहे, एखादा कोणताही फॉरेन बॉडी आहे, एखाद्या म्हणजे ज्याच्यापासून शरीराला धोका आहे, सगळ्यांना काय करायचं? मारायचं. म्हणजेच मॅक्रोफेजेसचं जे काम असतं तेच कुणाचं असतं? कुफर सेल्सचं असतं. कारण कुफर सेल्स हा सुद्धा कशाचाच प्रकार आहे? मॅक्रोफेजेसचाच प्रकार आहे. फक्त तो कुठे आलाय? टिश्यूजमध्ये आलाय, ऑर्गनमध्ये आलाय, नाव बदललंय. ठीक आहे, ब्लडमध्ये असतात तर काय म्हणालो असतो आपण? मोनोसाइट्स म्हणालो असतो. दॅट्स इट. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे हिपॅटिक सेल्स. हिपॅटिक सेल्स, हिपॅट म्हणजे लिव्हर. ठीक आहे, काय करणार आहेत? बाईल ज्यूस सिक्रीट करणार आहेत. काय करणार आहेत? बाईल ज्यूस सिक्रीट करणार आहेत. आणि बाईल ज्यूस सिक्रीट करण्यासोबतच अजून कोणतं महत्त्वाचं काम करतात? काही बाईल पिगमेंट बाईल ज्यूसमध्ये काय असतात? बाईल पिगमेंट असतात. बाईल पिगमेंट कोणते? नावं सांगता येऊ शकतील, तुम्ही कधीतरी ऐकली असतील, कुठेतरी वाचली असतील. बाईल पिगमेंट कोणते कोणते आहेत? बिलिरुबिन, ठीक आहे, आणि बिलिवर्डिन. बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन, की जे काय करतात, इकडे जो फिकल मॅटर स्टोअर होतोय का, ठीक आहे, जे अनडायजेस्टेड मॅटर इकडे जो स्टोअर होतोय त्याला कलर इम्पार्ट करण्याचं काम करतात. त्याला
कलर इम्पार्ट करण्याचं काम करतात. कोण? हे बाईल पिगमेंट करतात, की जे कोणामधून सिक्रेट झालेले असतात? बाईल ज्यूसमधून. बाईल ज्यूस म्हणजे काय? पित्तरस. पित्तरस. आणि पित्तरसाचं सिक्रेशन कोणत्या सेल्स करतात? हिपॅटिक सेल्स करतात. हिपॅटिक असंच लक्षात ठेवायचं. कोणत्या सेल्स करतात? हिपॅटिक सेल्स करतात. ठीक आहे, की ज्याचा pH कसा असतो? कमी असतो. ज्याचा pH काय असतो? कमी असतो. हे झालं कोणतं? आपलं लिव्हरवाला पार्ट. ठीक आहे, लिव्हरमधल्या दोन्ही सेल्स पाहिल्या आपण. आता जाऊयात आपण पॅनक्रियाजकडे, पुढच्या आणि तिसऱ्या प्रकारच्या ग्लँड्स. कोणत्या आहेत तिसऱ्या प्रकारच्या ग्लँड्स, ज्यांना आपण पॅनक्रियाज म्हणून ओळखतो. ठीक आहे, पॅनक्रियाज स्वादुपिंड. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं कुठे लोकेट असते? हे दिसतंय का? रेड लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतंय का? म्हणजे हे तुमचं स्टमक आहे आणि इकडे काय सुरू होतं? स्मॉल इंटेस्टाईन सुरू होतं. आणि इथे जी एक लीफ शेप स्ट्रक्चर असतं ना, पानासारखं एक स्ट्रक्चर असतं इथे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? पॅनक्रियाज असं म्हणतो. आता पॅनक्रियाज जे आहेत ना, त्यांचं काय महत्त्वाचं फंक्शन आहे रे? तर पॅनक्रियाजचं महत्त्वाचं अजून एक गोष्ट नाही ना तुम्हाला सांगितली मी. हे लिव्हर आहे आणि लिव्हरच्या इकडे ना एक गॉल ब्लॅडर नावाचं एक स्ट्रक्चर असतं. गॉल ब्लॅडर. ठीक आहे, ते काय करतं माहिती आहे का? लिव्हर काय सिक्रेट करतं? यकृत काय हे करतं, स्रवतं? तर पित्तरस किंवा बाईल ज्यूस. मग त्या बाईल ज्यूसला स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं? ते गॉल ब्लॅडर करतं. ठीक आहे, मग गॉल ब्लॅडरचं अजून महत्त्वाचं फंक्शन काय आहे माहिती आहे का? त्याच्या काही फॅट सेल्स आहेत ना, त्यांना डायजेस्ट करून घेणं. ठीक आहे, म्हणजे फॅटचं इमल्सिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ना, ते करणं. मग ज्यांच्यामध्ये काहींमध्ये ते काढलं सुद्धा जातं. ठीक आहे, सो मग त्यांच्याकडे फार असं काही बिघडत नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काही बिघाड वगैरे असलं होत नाही. फक्त त्या लोकांमध्ये फॅटचं इमल्सिफिकेशन न झाल्यामुळे काय होतं? थोडंसं पोट वगैरे सुटतं, म्हणजे फॅट सेल्स इकडून सगळ्या वाढतात पोटाकडून. सो तो प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर आपण बघतोय पॅनक्रियाज. पॅनक्रियाजला आपण म्हणतो मिक्स ग्लँड्स. पॅनक्रियाजला आपण म्हणतो मिक्स ग्लँड्स. मग यांना मिक्स ग्लँड का म्हणतो? कारण पॅनक्रियाजचा काही जो पार्ट आहे तो काय कसं फंक्शन करतो? एक्झोक्राईन सारखं, म्हणजे बाह्यस्रावी ग्रंथींसारखं काम करतो. बाह्यस्रावी म्हणजे की ज्या स्वतःचे सिक्रिशन काही स्पेसिफिक साईट्सवरती सोडतात. ठीक आहे, आता हे आपण ग्लँड्समध्ये इन डिटेल अभ्यासणार आहोत. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा, मिक्स ग्लँड असं म्हणतात का? कारण यांचा काही जो पार्ट आहे तो एक्झोक्राईनचे फंक्शन करतो आणि काही जो आहे तो एंडोक्राईनचे फंक्शन करतो. ठीक आहे, एक्झोक्राईनचे आणि एंडोक्राईनचे. ठीक आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो? मिक्स ग्लँड्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पॅनक्रियाजमध्ये महत्त्वाच्या सेल्स असतात. कोणत्या महत्त्वाच्या सेल्स असतात? 3 प्रकारच्या. पहिल्या अल्फा, दुसऱ्या बीटा आणि तिसऱ्या ज्या असतात त्या असतात डेल्टा सेल्स. अल्फा, बीटा आणि डेल्टा सेल्स. आणि अजून असतात त्या म्हणजे एसिनार सेल्स असतात. बघा, एसिनार सेल्स. नावं लक्षात ठेवायचे सेल्सची, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक ऑर्गन प्रत्येक ग्लँडमध्ये लिहून देते. ठीक आहे, आपण डायजेशन बघताना तर अजून येणारच आहे आपल्याला ते, पण तरीसुद्धा हे लिहून ठेवा प्रत्येक ऑर्गनचं नोट फॉर्ममध्ये. ज्या अल्फा सेल्स आहेत त्या अल्फा सेल्स काय करतात माहिती आहे का? ग्लुकॅगॉन जे असतं ना, ग्लुकॅगॉन, त्याचं सिक्रेशन करतात. ठीक आहे, ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन करतात. बीटा सेल्स इन्सुलिनचं सिक्रेशन करतात, इन्सुलिनचं. आणि ज्या डेल्टा सेल्स आहेत ना त्या सोमॅटोस्टॅटिन हार्मोन सिक्रेट करतात. सोमॅटोस्टॅटिन हार्मोन आहे हे सोमॅटोस्टॅटिन. ते कोण सिक्रेट करतं? डेल्टा सेल्स सिक्रेट करतात. आणि ज्या ॲसिनार सेल्स आहेत त्या ॲसिनार सेल्स पॅनक्रियाटिक ज्यूसेसचं सिक्रेशन करतात. ॲसिनार सेल्स कशाचं सिक्रेशन करतात? पॅनक्रियाटिक ज्यूसेसचं.
पॅनक्रियाटिक ज्युसेसचं म्हणजे पाचक रस नाही, पॅनक्रियाटिक ज्युसेस लक्षात ठेवा. मला मराठी शब्द नाही आठवत आहे. डायजेस्टिव्ह ज्युसेसना आपण पाचक रस असं म्हणणार. ठीक आहे. या काय करतात, पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रिशन करतात. आता बघा, हा अल्फा सेल्स कशाचं करतात, ग्लुकॅगॉन. ह्या कशाचं करतात, इन्सुलिन. दोघी एकत्रितपणे काय करतात माहिती आहे का, ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवतात. ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवतात. ठीक आहे. आणि आता बघा, हां, दोघांचं सिक्रेशन सुरू झालं. कोणाचं झालं सुरू सिक्रेशन, अल्फाचं झालं, बीटाचं झालं, अल्फा झालं, बीटा झालं. ठीक आहे. मग काय झालं, दोघे मिळून काय करणार आहेत, ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवणार आहेत. मग दोघांचं सिक्रेशन होत राहिलं, ब्लड शुगर लेवल कमी झाली. ठीक आहे. मग आता ब्लड शुगर लेवल कमी होत आली आहे किंवा मेंटेन झाली आहे. मग आता यांचं सिक्रेशन थांबवायचं आहे. मग आपला ब्रेन ऑर्डर देतो आपल्या एंडोक्राइन ग्लँड्सना, पिट्युटरी ग्लँडला, की डेल्टा सेल्सना, आणि मग पिट्युटरी ग्लँड डेल्टा सेल्स ज्या असतात त्यांना ऑर्डर देतात की सोमॅटोस्टॅटिनचं सिक्रेशन स्टार्ट करा. आणि मग हा जो सोमॅटोस्टॅटिन हार्मोन आहे तो इनहिबिट करतो. इनहिबिट म्हणजे रोखणे. काय रोखतो, तर या दोघांचं सिक्रेशन काय करतो, रोखतो. आपोआप ब्लड शुगर लेवल काय होत राहते, मेंटेन होत राहते. दॅट्स इट. किती लिंक आहे बघा हां या गोष्टी एकमेकांशी. अल्फा, बीटा, डेल्टा हे बघा. ठीक आहे. आता पुढे बघा, हां, ॲसिनार सेल्स ज्या आहेत त्या कशाचं सिक्रेशन करतात, पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रेशन करतात. आणि मग हे पॅनक्रियाटिक ज्युसेस आणि इकडून हे जे बाईल ज्यूस येतोय ना, कुठून, यकृतामधून, ते यकृतामधून आलेले बाईल ज्यूस म्हणजे पित्तरस, आणि इकडून आलेले पॅनक्रियाटिक ज्यूस एका डक्टच्या थ्रू, डक्ट म्हणजे पाईपलाईन असं समजायचं, एका पाईपलाईनच्या थ्रू हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे ना, इथे दिसते तुम्हाला ही पाईप, ही बघा ही. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हिपॅटो म्हणजे लिव्हर, पॅनक्रियाटिक पॅनक्रियास. दोघांची मिळून आलेली जी काही डक्ट आहे, पाईपलाईन आहे, कुठे ओपन होते, स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडिनममध्ये ओपन होते. स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडिनममध्ये ओपन होते. ठीक आहे. मग हे दोन्ही एकत्रितपणे इकडे येतात आणि इथे स्टमकमध्ये कशाचं सिक्रेशन होतं, स्टमकमध्ये सिक्रेशन होतं HClचं, पेप्सिनचं आणि म्युकसचं. ठीक आहे. मग HCl जर का सिक्रेट होतोय तर इथे स्टमकमध्ये कसं असणार आहे, ॲसिडिक असणार आहे. माउथमध्ये सलायवा 6.8 pH ॲसिडिक आहे. आपण खातोय फूड ॲसिडिक आहे, म्हणजे माउथमध्ये पण कसं आहे, ॲसिडिक आहे. खाली स्टमकमध्ये पण कसं आहे, ॲसिडिक आहे. आता या ॲसिडिकमध्ये इकडून आलेला बाईल ज्यूस, इकडून आलेले पॅनक्रियाटिक ज्यूस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाण्याच्या आधीच काय होतात, इथून हे स्पिंक्टरच्या थ्रू जाताना आणि इकडून हे जाताना मिक्स होतात. म्हणजे इकडून जेव्हा हे फूड इकडे जातं ना, तेव्हा ते कसं होतं, अल्कलाईन होतं. प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. बघा किती डीप प्रश्न विचारलाय. प्रश्न असा होता की क्रम सांगा, pH कसा असेल, आपल्या शरीरामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याचा क्रम सांगा. मग क्रम कसा होता, ॲसिडिक ॲसिडिक अल्कलाईन. कसा होता, ॲसिडिक ॲसिडिक अल्कलाईन. पण त्यांनी दोनदा ॲसिडिक नव्हतं दिलं, एकदाच दिलेलं. का, इथे पण ॲसिडिक आहे, इथे पण ॲसिडिक आहे. क्लिअर आहे. म्हणजे ॲसिडिक आणि अल्कलाईन. ठीक आहे. क्लिअर झाला. ओके. आता याच्यानंतर आहे महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे हे तर क्लिअर झालं, पॅनक्रियाटिक ज्यूसेस आले म्हणजे आपल्या तिन्ही ग्लँड्स काय झाल्या इथे क्लिअर झाल्या. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे हिस्टॉलॉजी. ठीक आहे. हिस्टॉलॉजी सांगण्याआधी बघा, हां, तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं, हिस्टॉलॉजीमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, एलिमेंटरी कॅनाल हा 4 बेसिक लेयर्सचा बनलेला आहे. आता ते 4 बेसिक लेयर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. डायग्राम पुसायची नाही पण ती आता पुसत चालली हळूहळू. ठीक आहे. 4 बेसिक लेयर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या होत्या. सगळ्यात आउटर लेयर कोणती, सिरोसा. बघा कशी असते, कोणती आहे ही, सिरोसा ही लेयर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये जी लेयर असते त्या आतमधल्या लेयरला आपण म्हणतो मस्क्युलॅरिस लेयर. ठीक आहे. मस्क्युलॅरिस कशाची असणार आहे, मसल्सची बनलेली असणार आहे. कशाची बनलेली असणार आहे,
आउटर मोस्ट लेअर जी असते सिरोसा, हिला आपण काय म्हणतो, सिरोसा. मग ही सिरोसा कशाची बनलेली असते, सिरोसा बनलेली असते बघा, आठवा ॲनिमल टिश्यू टॉपिक आठवा. म्हणून म्हटलं ज्यांचा ॲनिमल टिश्यू पाहिलेलं आहे ना नीट, त्यांनीच हे सिस्टीम नंतर पहा तरच कळेल. सिरोसा ही आउटर मोस्ट लेअर आहे, बरोबर आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला आपल्या शरीराचं आउटर कव्हरिंग, ठीक आहे, आणि आपले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांचं आउटर प्लस इनर कव्हरिंग तयार करण्याचं काम कोणाचं असतं, इपिथेलियल टिश्यूजचं असतं. आठवलं असेल बघा. मग इपिथेलियल टिश्यूजमध्ये आपण पुन्हा टाईप्स पाहिलेले होते. त्या इपिथेलियल टिश्यूजच्या टाईप्समधल्या सिरोसा कोण तयार करतात, सिरोसा तयार करतात स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. कोणता, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू म्हणजे पट्टकी अभिस्तर उती. आता स्क्वॅमसचं रचना सांगितली की तुम्हाला लक्षात येईल बघा. हे अशी काहीशी रचना असते स्क्वॅमसची. कोण तयार करत आहे, सिरोसा सेल्स तयार करत आहेत. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे याचं जे इनर लाइनिंग असतं ते कशाचं बनलेलं असतं, कनेक्टिव्ह टिश्यूजचं. आता कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये काय असतं, कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये काय असतं, सेल्स आणि मॅट्रिक्स सांगितलेलं होतं ना. जिकडे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, सेल्स, मॅट्रिक आणि फायबर्स. ओके. पुढची लेअर आहे आपली मस्क्युलॅरिस लेअर. आता मस्क्युलॅरिस जी लेअर आहे ती बनलेली असते स्मूथ मसल्सची. पण मसल्स कशा असतात बघा, मसल्स कशा असतात, या अशा टाईपच्या मसल्स असतात ज्यांना आपण लॉन्जिट्युडिनल मसल्स असं म्हणतो. ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल नंतर अजून कशा प्रकारचे असतात, सर्क्युलर मसल्स असतात. इकडे दाखवते बघा मी, ठीक आहे. या सर्क्युलर मसल्स असतात म्हणजे या अशा सर्कल्समध्ये. ओके, ह्या झाल्या सर्क्युलर मसल्स. पुन्हा इकडे बॉर्डर काढू याला आपण, या झाल्या सर्क्युलर मसल्स. त्याच्यानंतर पुढे जी लेअर असते ना त्या लेअरला आपण म्हणतो सब म्युकोसा, आणि ती सब म्युकोसा बनलेली असते लूज कनेक्टिव्ह टिश्यूची. ही कोणती आहे, मस्क्युलॅरिस. मुद्दाम स्लो सांगते हा, मस्क्युलॅरिस. आता आतमध्ये गेलो, आतमध्ये गेल्यावर कोणती येईल, सब म्युकोसा. सब म्युकोसाकडे सगळं काय असतं माहिती आहे का, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे त्यांच्याकडे फायबर्स, सेल्स या एकदम काय असतात, अशा लूज असतात. ठीक आहे. आता इकडे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, मला सांगा कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूला ब्लड सप्लाय पण डायरेक्ट असतो, आहे ना, बरोबर. कनेक्टिव्ह टिश्यूजना ब्लड सप्लाय असतो, पण त्याच्यासोबतच अजून काय असतो, नर्व सप्लाय सुद्धा असतो. अजून काय असतो, नर्व सप्लाय. म्हणजे आपल्याला ना इकडे न्यूरॉन्स जे असतात ना, ते न्यूरॉन्स ना या लेअरमध्ये खूप जास्त असतात. आणि ॲक्च्युली ते कुठे असतात माहिती आहे का, जेव्हा या लेयर्स आपण इकडे बघतो ना, गट म्हणजे आतड्यांचं ते पूर्ण ग्रुपच्या ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, गट असं म्हणतो. मग तिकडे ना या टिश्यूज जास्त प्रमाणात असतात. लक्षात ठेवायचं नेमकं, कनेक्टिव्ह टिश्यूज जे असतात ना, म्हणजेच ज्याला आपण सबम्युकोसा असं म्हणतो. ठीक आहे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये वगैरे सबम्युकोसा आहे, डिओडिनम, की ज्या काय सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. आणि तिकडे ब्रुनस ग्लँड असतात. स्मॉल इंटेस्टाईनचं जे डिओडिनम आहे ना, याच्यावरती प्रश्न आलेला होता. स्मॉल इंटेस्टाईनचं जे डिओडिनम आहे तिकडे काय असतात, तिकडे असतात ब्रुनस ग्लँड. आणि ज्या काय सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. आणि हे एक्सेप्शन आहे, कारण बाकी सगळीकडे म्युकस कोण सिक्रेट करतं, याच्या खाली जी लेअर आहे ना, याच्या कोणाच्या, सबम्युकोसाच्या खाली असलेली जी लेअर आहे ती म्युकस सिक्रेट करते. पण हे ऑब्जेक्शन आहे स्मॉल इंटेस्टाईनमधलं डिओडिनम. आता बघा हा, इकडे या ज्या कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत तिकडे न्यूरॉन्स खूप जास्त प्रमाणात असतात. आता न्यूरॉन्स खूप जास्त प्रमाणात असतात ना, म्हणून आपण या लेअरला ना सेकंड ब्रेन असं पण म्हणतो, किंवा हे कुठे जास्त असतं, आपल्या गटमध्ये असतं. ठीक आहे. म्हणून आपण त्याला आपला सेकंड ब्रेन असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सेकंड ब्रेन. म्हणजे तुम्हाला बघा आठवते, आपण असं म्हणतो की मला ना एक गट फिलिंग येते,
की असं होऊ शकतं, ठीक आहे, मला एक गट फिलिंग येते, हे असं नाही होणार, असं आपण म्हणतो ना की नाही मला येतं असं, म्हणजे ती जी गट फिलिंग आहे ना ती का म्हणतो, कारण सेकंड ब्रेन आहे तिकडे न्यूरॉन्सचं जे नेटवर्क आहे ते खूप जास्त आहे म्हणून. त्याच्यानंतरची जी लेअर आहे तिला आपण म्हणतो म्युकोसा. म्युकोसा, म्युकोसा कशी असते बघा, सिम्पली या अशा फॉर्ममध्ये असते. इकडे पुन्हा सॉरी हां, ही जी सबम्युकोसा आहे ना त्याला पुन्हा इकडे या अशा टाईपच्या काही मसल्स असतात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे ही आली आणि पुन्हा जेव्हा या मस्क्युलारिस लेअर येते ना म्युकोसावाली तेव्हा मग तिचं असं या ब्रश लाईक बॉर्डर असते. ही ब्रश लाईक बॉर्डर कोणामध्ये असते माहिती आहे का, ब्रश लाईक बॉर्डर ही असते इकडे स्टमक आणि सगळे इंटेस्टाईन आपले जे गट आहेत तिकडे कोणती असते, ही ब्रश लाईक बॉर्डर असते. इकडे काय असतं माहिती आहे का, स्टमकमध्ये ह्या ज्या काही मी तुम्हाला सांगितल्या ना या लॉन्जिट्युडिनल मसल, या सर्क्युलर मसल, आणि सर्क्युलर मसल जर का आपण ही लेअर कोणती आहे मस्क्युलारिस लेअर मसल्सची बनलेली जर का स्टमकमध्ये बघितली ना तर स्टमकमध्ये या सर्क्युलरच्या खाली या अशा ऑब्लिक मसल पण असतात, या अशा ऑब्लिक मसल पण असतात. म्हणजे मिक्सर आठवायचा, मिक्सरच्या आतमधली ती जी पानं असतात ना की जी काय करतात फूड बारीक करण्याचं काम करतात. सिमिलर इकडे ग्रेव्ही तयार होते असं सांगितलं होतं का मी, कशामुळे हे जे आहेत ना ही जी मस्क्युलारिस लेअर आहे ना ती काय करते, ते फूडला ग्रिंड करण्याचं काम करते, बारीक करण्याचं काम करते. क्लिअर इथंपर्यंत. नंतर आली ही म्युकोसा. आता ही जी म्युकोसा आहे ना इकडे बघा कॉलमनर टाईप सेल्स असतात आणि इकडे असे आतमध्ये गॉबलेट सेल्स असतात. कोणत्या सेल्स असतात, गॉबलेट सेल्स. आणि गॉबलेट सेल्सचं फंक्शन काय, कुठे असतात, म्युकोसा लेअरमध्ये असतात. आणि गॉबलेट सेल्स काय करतात तर गॉबलेट सेल्स म्युकसचं सिक्रिशन करतात. बस क्लिअर, एवढंच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा काही नाही. आणि तुम्हाला नोट्समध्ये कोणत्या ग्लँडमध्ये किंवा कोणत्या पार्टमध्ये यातली कोणती लेअर असते काय असतं हे सगळं दिलं जाईल, तुम्ही फक्त ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला ही एक हिस्टॉलॉजी समजली ना बस तुम्हाला पुढचा पार्ट समजायला सुद्धा सोपं जातं, ठीक आहे. हे होतं आपली हिस्टॉलॉजी आर्टची. आणि ज्या काही आपण ग्लँड्स पाहिल्या त्या ग्लँड्स म्हणजे 3 प्रकारच्या ग्लँड्स पाहिल्या. एकदा हिस्टॉलॉजी मला वाटतं की मी पुन्हा एकदा सांगायला हवं. सगळ्यात पहिलं आउटर लेअर कोणती आहे, सिरोसा. सिरोसाच्या आतमधली मस्क्युलारिस, ठीक आहे, कशाची बनलेली असते, या मसल्स लॉन्जिट्युडिनल मसल, सर्क्युलर मसल्स, आणि जर स्टमकमध्ये असेल ही लेअर तर तिकडे कोणत्या मसल्स, ऑब्लिक मसल. नंतर कोणती आली, सबम्युकोसा. सबम्युकोसा म्हणजे इकडे काय असणार आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यूजची बनलेली असते सबम्युकोसा. आणि म्युकोसा ही कशी असते, ही अशा टाईपची असते, ब्रश लाईक बॉर्डर फॉर्ममध्ये म्युकोसा ही लेअर असते की जी कशाचं इकडे काय असतात त्यांच्यामध्ये गॉबलेट सेल्स असतात की ज्या म्युकसचं सिक्रेशन करतात, ठीक आहे. आणि आपण 3 प्रकारच्या ग्लँड्स पाहिल्या किंवा असोसिएटेड ग्लँड, डायजेस्टिव्ह ग्लँड, ज्यातली सगळ्यात पहिली सलायवरी ग्लँड, 2 प्रकारच्या सेल्स सीरस आणि म्युकस. त्याच्यानंतर आपण लिव्हर पाहिलं, पुन्हा 2 प्रकारच्या सेल्स कुफर सेल्स आणि हिपॅटिक सेल्स. काय करतात, सिक्रिशन करतात, बाईल ज्यूसचं सिक्रिशन करतायत, ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं पॅनक्रियाज, त्याच्यामध्ये सुद्धा आपण 4 प्रकारच्या सेल्स पाहिल्या. अल्फा ग्लुकॅगॉन सिक्रेट करतायत, बीटा इन्सुलिन सिक्रेट करतायत, त्यानंतर डेल्टा ज्या सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करतात. आणि सोमॅटोस्टॅटिन काय करतं, वरच्या दोघांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं. आणि चौथ्या ॲसिनार सेल्स की ज्या पॅनक्रियाटिक ज्यूसेसचं सिक्रेशन करतात. आणि पॅनक्रियाजला आपण काय म्हणतो, पॅनक्रियाजला आपण म्हणतो मिक्स ग्लँड, कारण त्याचा काही पार्ट हा एक्झोक्राईनचे फंक्शन करतो आणि काही पार्ट हा एंडोक्राईनचे फंक्शन करतो. हा होता आपली थोडक्यात फिजिओलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनाल आणि ज्या काही डायजेस्टिव्ह ग्लँड होत्या त्या. आता ॲक्च्युअल डायजेशन कसं होतं ना, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त कशाचं म्हणजे कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन कोणत्या सिम्पल फॉर्ममध्ये होतं आणि त्या कोणत्या ऑर्गनमध्ये होतं हे आपल्याला बघायचं आहे. ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.